कुंडल येथील प्राचीन जैन मूर्ती विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा सकल जैन समाजाच्या वतीने देण्यात आलाय। कुंडल येथील घटनेच्या निषेधार्थ जैन समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये आमदार अरुण लाड, किरण लाड, कुंडलिक एडके, दक्षिण जैन भारत सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, दक्षिण जैन भारत सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील, दक्षिण जैन सभेचे महामुख्यमंत्री डॉक्टर अजित पाटील, पलूसचे उद्योजक BR पाटील, राजू मदवाने, वसंत राजमाने प्रमुख उपस्थित होते। यावेळी जैन समाजाच्या मान्यवर व्यक्तींनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की जैन समाज हा अहिंसेच्या मार्गाने चालणारा आहे, परंतु अशा या समाजाच्या भावना कोणी दुखावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा निश्चित बंदोबस्त केला जाईल। कुंडल येथील हे तीर्थक्षेत्र अतिशय सिद्ध क्षेत्र आहे। आजपर्यंत या तीर्थक्षेत्रावर कधीही चुकीच्या घटना घडल्या नाहीत। या कुंडल गावातील इतर समाज ही आमच्या सिद्ध क्षेत्राला ग्रामदैवत मानते। यांच्याकडून नेहमीच प्रत्येक धार्मिक कार्यात खंबीर पाठिंबा असतो, परंतु अलीकडच्या 1-2 वर्षात या सिद्ध अशा अतिशय क्षेत्रावर काही बाहेरील मंडळी वातावरण गढूळ करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात। त्यांनी आता तो थांबवावा, अन्यथा त्यांना जशास तसं उत्तर हा संपूर्ण जैन समाज आणि कुंडल गाव देईल, याची नोंद घ्यावी। या प्राचीन मूर्तीची विटंबना कोणी समाजकंटकांनी केली त्याला कडक शिक्षा झाल्याशिवाय आता मी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा यावेळी सकल जैन समाजाच्या वतीने देण्यात आलाय।